तर कुणाची मालमत्ता कुणाकडे जाईल हे नंतर पाहू असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं। सचिन अहिरांच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली। नेतृत्व करण्यास कमी पडले, वरळीचा सातबारा कुणाच्या नावाने दिलेला नाही अशी टीका उपसभापती सचिन अहिर यांनी केली। हे बघा, आता आज कुलगुरूंच्या माध्यमातून केलेल्या कार्यक्रमाचा हा विषय आहे। नंतर आपण काय कोणाची मालमत्ता कोणाकडे जाईल ते पाहू। तर महाराष्ट्र एप्स्टीन फाईल चित्रपटाच्या टीमला चाकणकरांनी नोटीस दिलेली आहे। चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांना ही नोटीस देण्यात आली। रुपाली चाकणकरांकडून 25 कोटींच्या अवनुकसानीचा दावा जो आहे तो दाखल करण्यात आला। तर मागील 12 तासांहून अधिक काळ मुंबई गोवा महामार्ग ठप्प आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर पाणी आल्याची माहिती मिळते। रायगड जिल्ह्यातील ऐनघर या परिसरात महामार्गावर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे नागरिक जे आहेत ते अनेक ठिकाणी अडकून पडल्याची देखील माहिती मिळते। मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे। आपण दुपारपासूनच डायव्हर्शन संदर्भामध्ये मीडियातून आपण बातम्या दिलेल्या आहेत, लोकांना कळवलेल्या आहेत, ग्रुपवरती पण मेसेज शेअर केले। मग पर्यायी मार्ग आपण तामिनी घाटातून गोव्याकडे जाण्यासाठी आणि गोव्याकडून मुंबईला येण्यासाठी सुद्धा तामिनी घाटाचा वापर करण्यासाठी सूचना दिलेल्या आहे। आपल्या जिल्हा पोलीस प्रशासन आणि महामार्ग पोलीस यांच्याकडून त्यांना बिस्किट्स, पाणी आवश्यक उपलब्ध करून देत आहोत। परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून आहोत। इथं जिल्हा पोलीस दलाचे आणि महामार्ग वरिष्ठ अधिकारी आणि त्याचबरोबर अंमलदार सुद्धा हजर आहेत। नेमके तुम्ही कुठे गेला होतात आणि कुठून कुठे चाललात? आम्ही मुंबईवरून आलोय आणि कोल्हाटला चाललोय। 10 तास झाले आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलोय। अजून काही लहान बाळ आहे। लहान बाळ आपल्यासोबत आहे। कशा पद्धतीमध्ये या 10 तासामध्ये आपल्याला त्रास सहन करावा लागलेला आहे? खूप, त्याच्या अंगावर कपडे नाहीत, तो गरम एवढं होत आतमध्ये ना, राहत पण नाही ते। आपण जर बघितलं तर मागील 10 तासापासून मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो ठप्प झालेला आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर अशा पद्धतीमध्ये प्रवासी जे आहेत ते अडकून पडलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश गायकर सह राज वैश्वम, पॉइंट 2 मराठी, सुकळी, रायगड।